नमस्कार, मी अमृता. आरोग्यम धनसंपदामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध शारीरिक समस्यांवर तसंच आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून उपचारांचं मार्गदर्शन करून घेत असतो. आजही आपण एका शारीरिक समस्येवर आयुर्वेदिक उपचारांनी कसं समाधान मिळवता येईल याची माहिती जाणून घेणार आहोत. आरोग्य धनसंपदामध्ये आजचा आपला विषय आहे उंची वाढवणं आणि यशस्वी आयुर्वेदिक उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर आशिष गायकवाड. डॉक्टर, कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर आशिष गायकवाड हे भारतातले नावाजलेले नाडी वैद्य तसंच पंचकर्म कन्सल्टंट आहेत. गेल्या 17 वर्षांपासून डॉक्टर आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. त्यांची मुंबईमध्ये देखील हॉस्पिटल्स आहेत, त्याचबरोबर दादर, बांद्रा, वसई या ठिकाणी देखील हॉस्पिटल्स आहेत. संपूर्ण भारतातून त्यांच्याकडे रुग्ण येत असतात. याशिवाय भारताबाहेरून जसं की अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, फ्रान्स, दुबई, शारजाह, अबुधाबी इथून देखील रुग्ण डॉक्टरांकडे उपचारासाठी येत असतात. डॉक्टरांना नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड 2008 सन्मानित करण्यात आलेला आहे. तसंच 2018 मध्ये सोसायटी नॅशनल एक्सलन्स अवॉर्डनं प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन याचबरोबर प्रसिद्ध व्यक्तित्व रजत शर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेला आहे. डॉक्टरांचे नॅशनल तसंच इंटरनॅशनल लेव्हलला रिसर्च पेपर देखील पब्लिश झालेले आहेत. त्यांच्या प्रोग्रामचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामुळे मुलांची लाईफ लॉंग इम्युनिटी बूस्ट होते. मुलांना कुठल्याही प्रकारची ॲलर्जी, अस्थमा होत नाही. कुठल्याही प्रकारचे ऑटो इम्युन डिसीज होण्याची रिस्कही कमी होते. तर या संशोधित औषधांमुळेच मुलांची उंची वाढते. चष्मा लागला असेल तर चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते. स्किन डिसीज कमी होतात. मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी या औषधांची देखील मदत होते. तर डॉक्टरांच्या या औषधांमुळे खरं तर पालकांना जी चिंता असते ती देखील दूर होते. त्यामुळे अधिक वेळ न दवडता चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, माझा पहिलाच प्रश्न, पालकांना मुलांच्या उंचीविषयी खूप काळजी असते, तर नेमकी ही उंची कशी वाढवली जाते? उंची कमी असेल तर नेमकी त्यांची कारणं काय असतात? डेफिनेटली आपण त्या विषयाला सुरुवात करण्याआधी स्लाइड नंबर 1 ला बघूया की या स्लाइड मध्ये दोन पिक्चर्स दाखवलेले आहेत, ज्यामध्ये सांगितले एका याच्यामध्ये मुलगा आहे तर एका याच्यामध्ये मुलगी आहे. दोन पिक्चर्स आहेत. तर उंची वाढवणे आणि त्यावरची यशस्वी आयुर्वेदिक उपचार पद्धती, कारण की ही यशस्वी यासाठी म्हटली गेली आहे कारण की आयुर्वेदामध्ये बऱ्याच काळापासून म्हणजे 5000 वर्ष आधीपासून सुद्धा यावर आधीच संशोधन केलेलं होतं आणि आपण या प्रकारचे रिझल्ट बघतो आहोत. कणकवेदामध्ये अशा प्रकारचे रिसर्च खूप छान पद्धतीने झालेले आहेत आणि मुलगा किंवा मुलगी दोघांसाठी ही उंची ही आवश्यकच आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण उंचीबद्दल आता बोलणार आहोत. मी तुम्हाला सेकंड नंबरची स्लाइड दाखवू इच्छितो. यामध्ये एक्सपेक्टेड हाईट फॉर द इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी असा एक उल्लेख केलेला आहे. तर मुलांची हाईट जनरली 6 फूट असायला हवी, हे एक्सपेक्टेड आहे. प्रत्येकाला वाटतं की माझी हाईट जास्त असली पाहिजे. नक्की आपण हाईट ज्यावेळी म्हणतो तर हाईट पर्टिक्युलरली ज्यावेळी आपण हाईटला कन्सिडर करतो तर हाईट म्हणजे काय, तर हाईट हे एक उंची वाढण्याचा आणखी एक मोजमाप आहे. आणि यामध्ये नवजात बालकाची उंची जर बघितली तर साधारणतः 50 सेंटीमीटर असते. यामध्ये आपण बघूया की मुलांमध्ये जर 6 फूट म्हणतोय तर मुलींमध्ये साधारणतः 5.6 ते 5.8 सेंटीमीटर एवढी उंची असणं हे एक्सपेक्टेड आहे. प्रत्येकाला वाटतं की उंच असावं आणि प्रतिभावंत असावं. आणि इम्प्रेसिव्ह जर पर्सनॅलिटी आपल्याला बघायची असेल तर आपल्याला बघायला मिळतं की ज्यांची हाईट जास्त आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ऑल्सो, माझी सुरुवातीला खूप उंची कमी होती, पण अगदी पूर्ण बॅकग्राऊंडच हे आयुर्वेदिक असल्यामुळं मला लहानपणापासून स्वरप्राशन, त्यानंतर वेगवेगळे संस्कार जे असतात आयुर्वेदामध्ये जे नोटिफाईड केलेले आहेत ते व्यवस्थित झाले. आणि 10व्या वर्गापर्यंत माझी उंची काही एवढी जास्त खास नव्हती, पण त्यानंतर ज्या पद्धतीचे फॉर्म्युलेशन्स घरच्यांनी यूज केले तर त्या पद्धती त्या याच्यामधूनच जे रिसर्च बेस्ड फॉर्म्युलेशन्स ऑलरेडी होते तर त्याचे रिझल्ट मिळतात की मी आज माझी उंची स्वतः आहे. आपण पुढची स्लाइड बघूया. त्यामध्ये स्पेसिफिक कशी असते ते सांगितलं गेलं आहे. 3 नंबरच्या स्लाइड मध्ये नवजात बाळाची उंची 50 सेंटीमीटर असते, तर पहिल्या वर्षाच्या शेवटी ही 75 सेंटीमीटर म्हणजे 25 सेंटीमीटरनी उंची वाढली आहे. तर दुसऱ्या वर्षाच्या आणि तिसऱ्या वर्षाच्या चौथ्या वर्षामध्ये साधारणतः जी उंचीचा रेशिओ आहे तो 12 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटरनी असा वाढत जातो. जर आपण यामध्ये बघितलं तर पहिली ऑब्झर्व करण्याची जी कालावधी आहे तर पालकांनी लक्षात घ्या, तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवा की साधारणतः आपण बद्दल कन्सर्न असलं पाहिजे, कारण की शेवटी ज्यावेळी मोठी होतात त्यावेळी आहे
आपल्या हातामध्ये आहे. हं, जरी त्याची कारण आपण याच्या नंतरच्या गरजेचं आहे की 5 वर्षामध्येच आपलं बाळ हे किती उंच जाऊन हे आपल्याला कळलेलं असतं आणि म्हणून या ज्या उंचीचे पॅरामीटर्स आहेत तर ते लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढच्या स्लाइड मध्ये बघूया 4 स्लाइड मध्ये की उंची न वाढण्याची कारण आपण या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. हं. अनुवांशिकता, ज्यावेळी आपण अनुवांशिकता म्हणतो तर अमृता अनुवांशिकता जरी असेल तरी या ठिकाणी पालकांनी घाबरण्याची काही गरज नाही. आमच्याकडे असे पॅरेंट्स येतात की त्यांच्या आईची उंची किंवा बाळाच्या त्या वडिलांची उंची ही 5.2 असते किंवा 5 पेक्षा कमी असते आणि तरी हं, सुद्धा उंचीचे रिझल्ट एवढे चांगले आहेत की त्यानंतर उंची आपण डेफिनेटली वाढवू शकतो. हं. तर पहिलं आपण अनुवंशिकता म्हटलं. जनरली अनुवंशिकता ह्या प्रत्येक डिसिजेसचं अगदी. कारण असतं. इथे आवाज जास्त होतोय, थोडं बाजूला झालं. आणि दुसरं जे आहे कारण ते आहे गर्भधारणेच्या वेळी आईचे सारखे आजारी असते. हं, डेफिनेटली जर आई आजारी असेल तर बाळाचं जे पोषण भरण आहे ते व्यवस्थित होणार नाही. त्यानंतरचं कारण म्हणजे टीन प्रेग्नन्सी, म्हणजे एकाच गर्भाशयात जर हं, 2 बाळांची वाढ आपण समजू शकतो की एकाच गर्भाशयामध्ये न्यूट्रिशन्स व्हॅल्यू जे आहे ती क्षमता कमी असते आणि 2 भागामध्ये ते विभक्त होणार असतं. अगदी. बाळांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असणे. पॅरेंट्स शुड कन्सर्न अबाउट दिस थिंग की रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे इम्युनिटी आज किती इम्पॉर्टंट झाली आहे. म्हणजे अगदी टीव्ही जर तुम्ही बघत असाल तर मीडियामध्ये किंवा कोणत्याही चॅनलला हं, पहिली ऍड, दुसरी ऍड आणि आजकाल सगळ्याच ऍड इम्युनिटीवर डिपेंड आहे. म्हणजे प्रत्येकीमध्ये अगदी इम्युनिटी वाढवणाऱ्या तेलापासून सगळ्या वस्तू मिळत आहेत. नॅचरली जर ज्या गोष्टी मिळत आहेत, बाळाची इम्युनिटी जर आपण लहानपणापासूनच स्वर्ण कणक प्राशन सारख्या प्रोग्रामने वाढवू शकतो तर हं. मग आपल्याला उंची वाढवण्यासाठी सुद्धा या गोष्टी नक्कीच मदत होते. मुलींमध्ये अगदी. मासिक पाळी सुरू झाल्यानंतर आपण त्या पुढच्या काही याच्यामध्ये डिस्कस करणारच आहोत त्या टॉपिक बद्दल. पण ही कारणं आहेत. आहार, लहान मुलांचा आहार जर व्यवस्थित नसेल किंवा लहान मुलांची झोप जर पुरेशी होत नसेल तर आपल्याला यामध्ये हे डेफिनेटली याची कारणं बघायला मिळतात. उंची न वाढण्याच्या कारणाची एक स्लाइड मी तुम्हाला पुन्हा दाखवू 5 हं, नंबरची स्लाइड आहे. ज्यामध्ये कॉजेस ऑफ शॉर्ट स्टेचर सांगितलेले आहे. ज्यामध्ये जेनेटिक हा पहिला सांगितला आहे. तर कॉन्स्टिट्युशनल डिले, त्यानंतर फॅमिली शॉर्ट स्टेचर असेल म्हणजे घरामध्ये सगळेच आई आजोबा सगळेच जण शॉर्ट स्टेचर असतील, सिंड्रोम असतील, जर अशा प्रकारचा असतील, कुशन सिंड्रोम असेल, हायपोथायरॉइडिझम असेल, ग्रोथ हॉर्मोनची डिफिशियन्सी असेल, अशा याच्यामध्ये सुद्धा उंची वाढत नाही. सोबतच सिस्टमिक डिसीजेस असतील किंवा एन्व्हायरमेंटल म्हणजे पुअर नरिशमेंट, चाइल्ड अब्यूज असेल, तर ह्या खूप वास्ट गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण बघतो. कारण की जर मुलं शॉर्ट स्टेचर असतील तर हळूहळू त्यांची मानसिकता होत जाते की ते शाळेत जात नाहीत किंवा ते कुठेतरी इन्फिरियर कॉम्प्लेक्स क्रिएट होतो. तर उंची ही लिटरली खूप इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे असं सध्याच्या काळामध्ये बघायला मिळतं अमृता. अगदीच. आणि कारणं अनेक आहे खरं तर उंची कमी का आहे किंवा उंची वाढली जात नाही तर काय करावं. मात्र जसा तुम्ही आता उल्लेख केला, अनुवांशिकता याचा उंचीशी संबंध आहे, मात्र त्यावर उपचार नेमके काय आहेत? डेफिनेटली. त्याआधी आपण बघूया की 7 नंबरची स्लाइड्स लावूया. त्याच्यामध्ये आपण दाखवूया की कशाप्रकारे एन्व्हायरमेंटल आणि नॉर्मल ग्रोथ जी आहे ती कोणत्या फॅक्टरवर डिपेंड करते. मग त्यावरूनच आपल्याला हं, उत्तराखंड लिंक लागेल. तर एन्व्हायरमेंटल, त्यानंतर जेनेटिक फॅक्टर्स असतात, डायटरी फॅक्टर्स असतात आणि जे हॉर्मोन्स आहेत ते करेक्ट असले पाहिजे. म्हणजे आपण इझिली आपण त्या गोष्टी कॅल्क्युलेटिव्हली सांगू शकतो. याच्यामध्ये हॉर्मोनल थेरपी सुद्धा खूप जास्त बघायला मिळते. पण जनरली मी पॅरेंटला सजेस्ट करतो किंवा सगळ्यांना माझं असं सांगणं आहे की USA मध्ये जे रिसर्चर्स आहेत किंवा पेडियाट्रिक एंडोक्राइनॉलॉजिस्ट आहेत त्यांच्या मतानुसार ज्यावेळी आपण हॉर्मोनल ट्रीटमेंट करतो ती एखाद्या डिसीजसाठी किंवा डिसॅबिलिटीसाठी असावी, तर उंची वाढवण्यासाठी नको. अशा प्रकारचा एक संदर्भ आहे. बद्दल तुम्ही प्रश्न विचारा. तुमचा प्रश्न पुन्हा रिपीट करायला अमृता? अगदीच. आपण उंची का वाढत नाही किंवा त्याची कारणं याबद्दल माहिती घेतली, मात्र या संबंधित हा, नेमके उपचार काय असू शकतात आणि अनुवांशिकतेचा देखील याच्याशी काही संबंध आहे का? ओके. घरामध्ये आई, आजोबा, आजी ही सगळी जण जर सपोज घरामधली बहीण, भाऊ यांची उंची कमी असेल तर अनुवांशिकरित्या त्या मुलांची उंची ही 100% कमी असणारच. अशा प्रकारचा अंदाज बांधणे चुकीचे होणार नाही. अनुवांशिकता जरी असेल तरी सुद्धा पालकांनी या ठिकाणी घाबरण्याचं कारण नाहीये. कारण की अशा मुला-मुलींची उंची सुद्धा आपण छान प्रकारे वाढवू शकतो. त्यासाठी कस्टमायझेशन गरजेचं आहे. कारण की सगळ्यांना एकसारखी औषध दिली जाऊ शकत नाही आणि हे उपचार वेळेत घेणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला स्लाइड नंबर 9 दाखवू इच्छितो. यामध्ये 6व्या वर्षाच्या अंती 116 सेंटीमीटर, 7व्या वर्षाच्या अंती 123 सेंटीमीटर स्लाइड आहे. आजच एक पिक्चर क्लिक करून घ्या. कारण या
म्हणजे 6 ते 10 या पर्टिक्युलर वर्षामध्ये कन्सर्न असण्याची गरज आहे आणि ऑब्झर्वेशनची गरज आहे. जर तुम्हाला पालकांना जर असं वाटत असेल, हं, टीव्ही 9 ची ही जी प्रेक्षक मंडळी आहे ती बघताय, हं. नोट डाऊन करा हे नंबर्स आणि तुमचे मुलं याच कॅटेगरीमध्ये आहे का? जर नसतील तर ते किती वेळाने ते मागे आहेत हे तुम्ही बघा आणि ती करेक्शन तुम्ही करण्यासाठी तुम्ही कनकवेदामध्ये कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. डेफिनेटली वी आर फॉर देअर. त्याच प्रकारे मी तुम्हाला पुढची स्लाइड दाखवू इच्छेल की 8वा, 9वा आणि 10वा इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पिरियड फॉर द गर्ल्स पर्टिक्युलरली, कारण की बरेचदा नंतर ज्यावेळी लग्नाचा वेळ येतो त्यावेळी मग उंची का वाढली नाही किंवा मग मासिक पाळी सुरू झाल्यानंतर उंची वाढायला कुठेतरी बॅरियर्स येतात. तर मग तसं होऊ नये त्याच्या आधीच पॅरेंटनी लक्षात घ्या की तुम्ही 8वी, 9वी आणि 8, 9 आणि 10 या वर्षाच्या शेवटीच हं. किंवा या वर्षाच्या अंतर्गतच जर मुलांची उंची कमी असेल तर तुम्ही उंची वाढवण्याची ट्रीटमेंट यासाठी आगेकूच करणं गरजेचं आहे. अन्यथा पाळी सुरू अगदी. झाल्यानंतर जी ट्रीटमेंट कमी वेळामध्ये होण्याची असते त्या ट्रीटमेंटला वेळ जास्त लागतो. आपण एक टेस्टिमोनियल इथे बघूया श्रेया कदम यांचं. नमस्कार, माझं नाव सारिका कदम, माझी मुलगी श्रेया कदम. मी श्रेया कदम लीलावतीबाई पोद्दार ह्या शाळेत शिकते आणि माझ्या आईने कनकावेदाचं रेफरन्स यूट्यूबवरून घेतलं. थोडे व्हिडिओज पाहून तिने मला इथे आणलं आणि 26 मार्चला माझी ट्रीटमेंट सुरू झाली औषधांची. त्यामध्ये माझी हाईट 126 सेंटीमीटर होती. आज मला ह्या ट्रीटमेंटना 10 महिने पूर्ण झालेली आहेत आणि माझी उंची 8 सेंटीमीटरने वाढलेली आहे. आता ती 134.5 सेंटीमीटरने वाढलेली आहे आणि मी खुश आहे, खूप खुश आहे आणि माझी हाईट अजून वाढणार आहे याच्यासाठी तर अजून खुश आहे. थँक्स टू. अत्यंत बोलकी अशी खरं तर ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. या मुलांची उंची वाढत नाही तेव्हा उंची वाढवण्यासाठी खरं तर औषधोपचारांची देखील गरज असते. मात्र आपल्या मुलांना या औषधांची गरज आहे हे नेमकं पालकांनी कसं ओळखावं? अमृता, या व्हिडिओमध्ये श्रेयानी जे सांगितलं की तो व्हिडिओ ऑलरेडी 4 ते 5 महिने आधीचा आहे. आताची श्रेयाची उंची ही साधारणतः 13.5 ते 14.5 सेंटीमीटर एवढी वाढलेली आहे, जो 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तिची उंची वाढलेली आहे. तुमचा प्रश्न होता की कसं ओळखावं, तर डेफिनेटली मी पुन्हा स्लाइड नंबर 12 तुम्हाला दाखवू इच्छेल इथे की 6व्या वर्षाच्या अंती, 7व्या वर्षाच्या अंती, 8वा, 9वा, 10वा हा पर्टिक्युलर पिरियड आहे. मुलींच्या उंचीचा रेशिओ यामध्ये बसतोय की नाही हा पालकांनी बघणं गरजेचं आहे. टिपून घ्या या गोष्टींना आणि कम्पेअर करा, कारण की त्यानंतर ज्यावेळी आता असं होत चाललंय की मासिक पाळी थोडी लवकर यायला लागली आहे. जेनेटिकली सुरुवातीच्या काळामध्ये हे 14, 15, 16व्या वर्षी मासिक पाळी सुरू व्हायची, पण आता बघायला मिळतं की मुलं 8वी, 9 किंवा 10 वर्षाचीच असतात तर त्यावेळी त्यांना सिम्पटम्स दिसायला लागतात. प्युबर्टी सिम्पटम आपण ज्यांना म्हणतो तर ते दिसायला लागतात आणि अगदी 11व्या, 12व्या, 13व्या वर्षापासूनच अगदी पाळी यायला सुरुवात होते. पण ती 11व्या किंवा 10व्या वर्षापासून जर पाळी येत असेल तर पॅरेंटनी सतर्क होण्याची गरज या ठिकाणी आहे आणि त्या कालावधीमध्येच या अशा प्रकारच्या ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. उंची ही वयाच्या मानानं कमी जरी असेल, जर उंची वयाच्या मानाने कमी असेल म्हणजे जसं 6वं वर्ष चालू असेल किंवा 10 वर्ष चालू असेल आणि उंची 130 सेंटीमीटर असेल, मग याचा अर्थ असा की 12 सेंटीमीटरनी उंची कमी आहे. मग अशा स्थितीमध्ये आपण 3 वर्ष मागे आहोत. ती आगेकूच करणं गरजेचं आहे, म्हणजे स्पीड वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय की उंची खुंटलेली आहे, आपल्याला त्याला ऍक्सिलरेट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथे ऑब्झर्व केलं पाहिजे आणि पालकांनी इथेच सतर्क होण्याची गरज आहे की त्यांनी त्यांची मुलींची उंची प्रॉपरली मेजर केली पाहिजे, सोबतच त्यावर ऑब्झर्व केलं पाहिजे आणि डेफिनेटली मग उंची वाढणारच. सो इट इज नो डाऊट अगदी उंची वाढूच शकते नक्की. मात्र पालकांच्या मनामध्ये असा देखील प्रश्न पडतो की उंची वाढवण्यासाठी नेमके उपचार कसे केले जातात, त्या संदर्भात देखील अनेक प्रश्न पालकांना असतील. तर मग अशा पालकांना तुम्ही काय सांगाल? डेफिनेटली आयुर्वेदामध्ये एक म्हण आहे, एक श्लोक आहे, बालनाम चांगवर्धनम, म्हणजे बालकांची जे आहे प्रत्येक शरीराची वाढ ही होत असते ती ग्रोथ हॉर्मोननी होत असते. मी 14 नंबरची स्लाइड तुम्हाला दाखवू इच्छेल
की यामध्ये कस्टमाइज्ड अँड पर्सनलाइज्ड असा प्रकारचा ग्रोवेल प्रोग्राम आपल्याकडे जो आहे त्याच्याबद्दल याच्यामध्ये पूर्ण मी थोडंसं विश्लेषण देतो की 5,000 वर्षापूर्वीपासून आयुर्वेदामध्ये उंची वाढवण्याचे खूप सगळे फॉर्म्युलेशन्स आहेत, पण प्रत्येकाला प्रत्येकच फॉर्म्युला सूट होतो असं नाही आणि कस्टमायझेशन पर्सनलायझेशन म्हणून आपण त्याच्यामध्ये करून घेतो. मला वाटतं की यामध्ये एक टेस्टिमोनियल आपण पूजा माळी यांचं एकदा बघून घेऊया आणि त्यानंतर मग यावर पुन्हा येऊया. नक्की. नमस्ते, मेरा नाम तारा माली है। मेरी बेटी है पूजा माली। उसका हाइट नहीं बढ़ रहा था तो मुझे टेंशन हो रहा था कि मेरा कम है तो उसका भी कम नहीं रह जाए। इसके लिए मैंने कनक वेदा में ट्रीटमेंट लिया है, तो 1 साल में 14 सेंटीमीटर उसका बढ़ गया है। इसलिए थैंक्स कनक वेदा। अत्यंत बोलकी अशी प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. माझ्या मनात आणखीनही काही प्रश्न ज्याची उत्तर आपण घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत करते. उंची वाढवणं आणि त्यावर उपचार कसे करावेत याविषयी आपल्याला डॉक्टर आशिष गायकवाड मार्गदर्शन करतात आहेत. डॉक्टर, सध्याच्या काळामध्ये कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये ज्या पालकांना खरं तर तुमच्या हॉस्पिटलला येणं शक्य नसेल तर आता ते ऑनलाईन उपचार आणि ह्या सुविधा सगळ्या कशा घेऊ शकतात याबद्दल काय सांगाल? डेफिनेटली. आणि ते सांगण्याच्या आधी आपण मिसेस जोशी नागपूरहून आहेत, तर त्यांचं एक मनोगत ऐकून घेऊया की ऑनलाईन कन्सल्टेशन कशा प्रकारे झालं. प्लीज. मी श्वेता जोशी नागपूरहून. माझी 10 वर्षाची मुलगी आहे, जिची उंची ज्या प्रमाणात वाढायला हवी त्या प्रमाणात वाढत नव्हती. आणि ते दिवशी मला टीव्हीवर आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात डॉक्टर आशिष गायकवाड यांनी आयुर्वेदिक उपचार पद्धतीने उंची कशी वाढवता येऊ शकेल याबद्दल मार्गदर्शन केलं. त्यानंतर मी सरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी फोनवर सुद्धा बोलले. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा होता माझ्यासमोर की या कोविडच्या काळात सरांना प्रत्यक्ष जाऊन कसं भेटता येईल. पण माझ्या सुदैवाने असं कळलं की सर ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा करतात आणि त्याच ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि काही दिवसातच आम्हाला औषधं घरपोच मिळाली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात फक्त उंची वाढवण्यावर भर दिला नसून यात मुलांची ओव्हरऑल इम्युनिटी, ग्रोथ, डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. आता जवळपास 3 आठवडे झाले माझ्या मुलीची ट्रीटमेंट सुरू करून आणि 3 आठवड्यात जवळपास 1 सेंटीमीटरने माझ्या मुलीची उंची वाढलेली आहे. यापुढे कशी तिची प्रगती होते हे सुद्धा मला तुमच्याबरोबर डिस्कस करायला, शेअर करायला नक्कीच आवडेल. तर मला मनापासून आभार मानायचे डॉक्टर गायकवाड यांचे आणि सिन्सिअर थँक्स टू कनक वेदा. धन्यवाद. अत्यंत बोलकी अशी प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. आणि डॉक्टर, आता तुम्ही तेच सांगत होतात की कोरोनाचा काळ आहे, मात्र ज्या पालकांना आता हॉस्पिटलला येणं शक्य नाहीये तर मग ऑनलाईन पद्धतीनं ते तुमचं मार्गदर्शन कशा प्रकारे घेऊ शकतात? येस अमृता. तर ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी 16B नावाची जी नंबरची साईट आहे ते मी स्क्रीनला घेऊ इच्छेन. यामध्ये पर्टिक्युलरली काय होतं की ज्यावेळी पेशंट येऊ शकत नव्हते आणि कोरोनाने बरंच काही शिकवलंय आपल्याला, तर हे त्यामधलंच एक उदाहरण आहे की पेशंट अगदी सुरुवातीला आम्ही आग्रह करायचो की पेशंटनी स्वतः यायचं आणि स्वतः उंची मोजायचो, पण आताच्या सिच्युएशन मध्ये ते माहिती नाही आणि पुढेही ते कुठपर्यंत होईल ते सांगता येत नाही. म्हणून आपण ऑनलाईन कन्सल्टेशन आणि ट्रीटमेंटची सुविधा सुरू केली. यामध्ये तुम्हाला फक्त व्हॉट्सअप करायचा असतो HEIGHT, जो नंबर दिलाय 9820145314 या नंबरला. त्यामध्ये एन्क्वायरी फॉर्म तुम्हाला पाठवली जाते, कन्सल्टेशन रेकॉर्ड फॉर्म केला जातो, व्हिडिओ कन्सल्टेशन होतं आणि औषधं कस्टमाइज करून ती तुमच्या घरापर्यंत पोहोचवली जाते. त्यानंतर 15-15 दिवसाला फॉलोअप ठेवला जातो. अगदी व्यवस्थित रीतीने रिझल्ट छान मिळत आहेत आणि आता आणखी जास्त स्वरूपामध्ये आपण डेव्हलप फॉर्म्युलेशन क्रिएट करण्यासाठी, कारण की कोरोनाने आपलं सध्या आपल्याला शिकवलंय, तर यामध्ये स्पेसिफिकली या ट्रीटमेंटमध्ये आपण इम्युनिटी सुद्धा वाढवण्यासाठी भर देतो आहोत, कारण की ओव्हरऑल ग्रोथ ऑफ द किड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि फक्त तेवढंच नाही तर उंची सोबतच इम्युनिटी सुद्धा वाढली पाहिजे, बौद्धिक क्षमता सुद्धा वाढली पाहिजे. या गोष्टीवर सुद्धा आता आपण भर देत आहोत. अगदीच. त्यामुळे पालकांनी खरं तर तशी काळजी करण्याची गरज नाहीये. मात्र काही पालकांची उंचीच कमी असेल तर त्यांच्या मुलांमध्ये देखील किंवा त्यांची उंची ही कमीच राहणार आहे. तर मला हेच विचारायचं आहे की मग अशा पालकांनी उंची वाढवण्यासाठी उपचार कधीपासून सुरू करायला पाहिजे आणि तुमच्याकडील उपचारांची साधारणतः 1 वर्षात हे सगळे उपचार घेतल्यानंतर किती उंची वाढू शकते?
साधारणतः उंची वाढू शकते 5 सेंटीमीटर ते 15 सेंटीमीटर एका वर्षामध्ये. डिपेंड करतं की कोणत्या सिच्युएशन मध्ये ती व्यक्ती आहे. जर मासिक पाळी सुरू झालेली असेल तर गर्भाशय आणि स्तनाशय यांची वाढ होत असते, तर त्यामुळे त्या कालावधीतला रेशो थोडा कमी असतो. पण त्याच्या आधीचा कालावधी म्हणजे 6, 7, 8, 9, 10 या 5 वर्षातला कालावधी खूप छान असतो. मी स्लाइड नंबर 17 दाखवू इच्छेन. 17 नंबरच्या स्लाइड मध्ये बघा, इथे नोट डाऊन करून ठेवा की कशा प्रकारे हाईट आणि कशा प्रकारे कोणत्या वयामध्ये कशी असली पाहिजे. मग 11, 12, 13, 14, 15 यामधली हाईट इथे सांगितलेली आहे. तर मुलींबद्दल पर्टिक्युलरली 6व्या वर्षापासून तर 10व्या वर्षापर्यंत पालकांनी जागरूक असणं गरजेचं आहे. मुलांच्या बाबतीत आपण साधारणतः 20व्या वर्षापर्यंत ट्रीटमेंट करू शकतो, म्हणजे 20वं पूर्ण वर्ष 21 होईपर्यंत. तर मुलींमध्ये आपण पाळी सुरू झाल्यानंतर सुद्धा साधारणतः 20 वर्षापर्यंत ट्रीटमेंट करू शकतो. फक्त रेशो त्यांचा कमी असतो, पण रिझल्ट हमखास मिळतातच यामध्ये. तेवढंच नाही तर बोन्सचे वेगवेगळे आजार असतील तर ते सुद्धा आपण या ट्रीटमेंटनी कव्हर अप करू अगदी. शकतो. मला एक आणखी व्हिडिओ इथे शेअर करावा असा वाटेल. अंशिका गुप्ताईच्या आईसाठी कशा प्रकारे त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि कशा प्रकारे त्यांना रिझल्ट मिळाले. अगदीच. तर आता ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलेला आहे, अनेक औषधांच्या माध्यमातून खरं तर उपचार पद्धती केली तर उंची नक्कीच वाढते. आज तुम्ही पालकांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे, अंशिका महत्त्वाचं गुप्ता यांचा व्हिडिओ चालून घेऊया. मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच, तर ती देखील प्रतिक्रिया अगदी थोडक्यात आपण पाहूयात. मैं मनीषा गुप्ता मीरा रोड से हूँ। मेरी बेटी अंशिका गुप्ता, मुझे ट्विंस हैं, जिसमें से ये अंशिका गुप्ता है। इसका ट्रीटमेंट हो चुका है स्वर्ण प्राशन से। स्वर्ण प्राशन के पहले हमने बहुत सफर किया, कफ, कोल्ड, फीवर और हेल्थ वाइज भी, बोन्स वाइज भी काफी वीक थी। हमने हर मीरा रोड के कौन से डॉक्टर के पास हमने अपना ट्रीटमेंट नहीं करवाया, और इसको बोन्स की प्रॉब्लम थी, जिसके नी में इसके गैप था। डॉक्टर ने कहा था इसको ऑपरेट करने के लिए, ऑपरेट उसे भी अत्यंत बोलकी अशी प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. त्यामुळे उपचारानंतर उंची ही नक्कीच वाढते. खूप खूप धन्यवाद डॉक्टर, आज इतकं महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.